प्रश्न नंबर 6वा. तर बघा, 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती? अंकाची पुनरावृत्ती होऊ शकते असं दिलेलं आहे. मग इथे ऑप्शन दिले, तर ऑप्शनमधलीच ओळखायची की सर्वात छोटी संख्या कोणती, म्हणजे लहान संख्या कोणती, आणि तीही 5 अंकी. ह्या सगळ्या 5 अंकीच आहेत. तर यामध्ये लहान संख्या दिलेल्या ऑप्शनपैकी ओळखत असताना सर्वात सोपी पद्धत, अगोदर सुरुवातीला बघा, इथे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, प्रत्येक स्थानी हे शेवटचे असे 10,000 आहेत. म्हणजेच इथे 30,000 आहे, इथे 30,000 आहे, इथे 34,000 आहे. हिला सोडून द्या, ही लहान नाही, सुरुवातच 34 नव्हते. इथे 30,000 आहे. आता पुढे आणखीन बाकी आहे, चेक करायचं. परत आता शतक स्थानी जाऊया. इथं 400 आहे, म्हणजे 4 आहे शतक स्थानावर. इथे शतक स्थानावर 0 आहे. इथे शतक स्थानावर इथं सोडूनच दिली, हिला निग्लेक्ट करून टाका. हिची सुरुवातच मोठ्या संख्येने झालेली आहे. तर परत हिच्या शतक स्थानी 500 आहे. आता 500 पण आपल्याला नको आहे, कारण इथे 400 आहे आणि ही 500, म्हणजे ही मोठी व्हायली. आपल्याला एकदम छोटी शोधायची आहे. तर मग हे 2 संख्या आता इथे कटलेल्या आहेत, राहिल्यात शेवटच्या ह्या 2. यामध्ये मग आता शतक स्थानी इथे 4 आहे, इथे 0 आहे. इथे दशक स्थानी 5 आहे, इथे दशक स्थानी 4 आहे, म्हणजे हीच छोटी आहे. हिला पण सोडून द्या. ठीक आहे. अशा प्रकारे ओळखायचं आणि पटापट पुढे जायचं. लिहून घ्या.